आपण एजेस वर्षी काही गणित बघत होतो. सध्या आपला व्यवहारी हा टॉपिक चालू आहे. तर ठीक आहे, बघा आपण आर एस अग्रवाल मधले काही क्वेश्चन्स आणले होते मी, त्याचे आपण सोडून बघतोय ते. ठीक आहे, बघा क्वेश्चन वाचतो मी. द एज ऑफ शक्ती अँड कांती, इथे शक्ती इथे कांती. ओके, इन द रेशो ऑफ 8:7. 8:7 आफ्टर 10 years. हे झालं टुडेचं आफ्टर 10 years. द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 13:12. राईट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर एजेस? डिफरन्स एक आहे, इथं इथं एक आहे. आपण पुढच्या कामाला लावू शकतो. कितीने वाढलाय? 5. कितीने वाढलाय? 5. 5 रेशो वाढलाय, पण एज कितीने वाढले? 10. 5 ला 10, 5 ला 10, तर 1 ला किती? 2. ठीक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर एजेस? ठीक आहे, डिफरन्स किती आहे? 1 आहे. 1 ला किती म्हणते ते? 2. बघा ना, इथे डिफरन्स किती दिलेला आहे? 1 दिलेला आहे. राईट. इथे किती दिलेला आहे? 1च दिलेला आहे. डिफरन्स हा तुम्हाला सांगितलं ना, डिफरन्स हा नेहमी तेवढाच राहतो. तुम्ही किती मोठे व्हा, किती लहान व्हा, ठीक आहे, डिफरन्स हा तेवढाच राहील. म्हणजे इथे 2. आलं लक्षात? पुढे बघा. द एज ऑफ मॅन 10 years ago was the thrice the age of his son. 10 वर्ष अगोदर फादर सन. ओके, रेशो किती आहे? थ्राइस ऑफ हिज सन, म्हणजे पोराच्या तिप्पट सांगितलंय. मग पोराला घ्या 1, याला घ्या 3. हा झाला त्यांचा रेशो. 10 years hence म्हणजे 10 वर्षांनंतर. द मॅन्स एज विल बी ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ओके, काही हरकत नाही. इथे 1, इथे 2. डिफरन्स सेम करून घ्यायचा तुम्हाला. किती आहे डिफरन्स? इथे 2, इथे किती आहे? 1. मग काय करणार? याला मल्टिप्लिकेशन 2, याला मल्टिप्लिकेशन 2, याला मल्टिप्लिकेशन 2. इथे किती येतील? 4. इथे किती येतं? 2. ठीक आहे, मधलं मी खोडून देतो. ओके, ठीक आहे. हा आला माझा नवीन रेशो. काय आला? 4:2. बघा आता कितीने वाढलाय? 1ने वाढलाय. इथे कितीने वाढलाय? 1ने वाढलाय. 1 म्हणजे किती? 1 मिनिट. ट्वाइस 2:1. ओके, ठीक आहे, चालेल. 1 म्हणजे किती? बघा आता 1 म्हणजे किती येते? 20 वर्ष येत आहेत. 20 वर्ष. 1 म्हणजे किती? 20 वर्ष. कसे? आधीचे 10, नंतरचे 10, बरोबर झाले 20 वर्ष. बघा हा रेशो कधीचा आहे? 10 वर्षांआधीचा आहे, बरोबर आहे. 4 हा रेशो 10 वर्षांनंतरचा आहे. म्हणजे 10 वर्ष आधीचे परत येणारे पुढचे 10 वर्ष, म्हणजे कम्प्लीट टाइम स्पॅन कितीचा झालाय? तो 20 वर्षांचा टाइम स्पॅन झालेला आहे. राईट. 1 म्हणजे 20, तर 3 म्हणजे किती? 60. 1 म्हणजे 20, बरोबर आहे. हे वय कधीची आहेत त्यांची? 10 वर्ष आधीची आहेत, बरोबर आहे. 10 वर्ष आधीची आहेत. मी जरा हे इथे घेतो म्हणजे नीट दिसेल तुम्हाला. ठीक आहे. हे कधीची वय त्यांची? 10 वर्षांआधीची. मग आज त्यांची वय काय असणार आहे? 10 वर्ष आधी जर का 60 असेल, तर आज फादरचं वय 70 असणार आहे. राईट. 10 वर्षांआधी जर का पोराचं वय 20 असेल, तर आज किती असणार आहे? 30 असणार आहे. ठीक आहे. हा रेशो आलाय, पण रेशो आहे का? हा नाही. याला आपण 10 ने भाग देऊ शकतो. म्हणजे किती आलं? 7:3. बघा हे आन्सर कुठे, कुठल्या ऑप्शन मध्ये ठेवले त्यांनी? बीला दिले. ओके, आलं लक्षात? बघा आता आतापर्यंत आता आपण म्हणजे सोप्यांपासून अवघड करत जाणार आहे गणित. मग एक टफ बुक समजले जाते आर एस अग्रवाल, आपण त्याच्यातले गणित बघितलेत. आता फक्त आपण आयोगाला आलेले क्वेश्चन्स बघूयात. ठीक आहे. त्याचे आपल्याकडे स्लाइड नाहीये, पण मी सांगतो तुम्हाला की ते कधी कधी विचारले गेलेत. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवताल तेव्हा तुम्हाला ते लक्षात राहील. तुम्ही लिहून पण घ्या की एमपीएससी सीसॅट, एमपीएससी 2018ला सीसॅटचाच क्वेश्चन म्हणून काय लिहायची गरजच नाही आहे.
2018ला हा आलेला क्वेश्चन आहे बघा, की सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. कोण आहे? सविता आणि कविता. ठीक आहे. जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करताल तेव्हा हा क्वेश्चन बघून घ्या. आता सध्या माझ्याकडे फोटो दाखवण्यासाठी अवेलेबल नाही आहेत. ठीक आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. 4:5 होते. तर सविता आणि कविता यांची आजची वय किती? ठीक आहे. असा हा क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी, आणि मी तुम्हाला इकडे साईडला ऑप्शन्स लिहून देतो काय दिलेत. पहिला ऑप्शन दिलेला आहे 20, 15. दुसरा ऑप्शन दिलेला आहे 15, 20. तिसरा ऑप्शन दिलेला आहे 20, 25. चौथा ऑप्शन दिलेला आहे 25, 20. ठीक आहे. येऊया आपण परत जागेवर. इथे बघा, आता लक्ष द्या. असं त्यांनी सांगितलं बघा, डिफरन्स काय? 1, 1. काही करायची गरज आहे का? काहीच करायची गरज नाही. रेशो कितीने वाढला? 1ने वाढलेला. किती वर्षामध्ये? 5 वर्षामध्ये. 1 म्हणजे किती? 5. तर त्यांची आजची वय सांगितलीत ना, टुडेची वय. आजची वय सांगितलेली, विचारलेली आहेत, म्हणजे किती असेल? 15. हे किती असेल? 20. बरोबर आहे. एवढ्या फटकन आपण काढले. आलं लक्षात? प्रत्येक वेळेस आता ते घोकत जातोय, त्याच्यामुळे ते त्याला वेळ लागतोय. पण आपण याच्यापेक्षा कमी वेळामध्ये अजून काढू शकतो आन्सर. कसं? तर फक्त तुम्हाला ऑप्शन्स चेक करता आले पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन चेक करता आले पाहिजे. मला एक सांगा, त्यांनी काय सांगितलंय? सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. ठीक आहे. आपण फक्त आता ऑप्शनवरून कसं जायचं? प्रत्येक वेळेसच ऑप्शनवरून जाता येईल याची गॅरंटी नाहीये. ठीक आहे. कारण की बऱ्याच वेळेस क्रिया वगैरे बदलतात, कधी काय होतं. ठीक आहे, नको जायला त्याच्यावर. आपण बघा, फक्त मला इथे जाणवलं की आपण ऑप्शनवरून जाऊ शकतो. त्यांनी आजचे काय सांगितलेत आपल्याला? 3:4. बरोबर आहे. कोणाचं? सविता आणि हे कविताचं. ठीक आहे. अरे एक मिनिट, मी याला खोडतो जरा, नीट लिहितो. ठीक आहे. सविताचं आहे, हे कविताचं आहे. ओके. पुढे 3:4 सांगितलेले. राईट. त्यांनी विचारलेलं पण काय आपल्याला? 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजची वय किती आहेत? रेशो दिलाय आजचा, वय पण विचारलंय आजचं, म्हणजे ते कसं असणार आहे? वय सुद्धा रेशो दिलाय आजचा, त्यांचं एज पण आपल्याला आजच विचारलंय, एज सुद्धा टुडेच विचारलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे काही वय आजचं आहे ह्या ऑप्शनमध्ये, ते सुद्धा कसं असणार आहे? 3:4 ह्याच रेशोमध्ये ते असणार आहे. बरोबर आहे. काही फरक पडतोय का त्याच्यामध्ये? काही फरक पडणार नाही. मग 3:4 असणारा रेशो याच्यामध्ये शोधा. ही सगळी त्यांनी जी लिस्ट दिलेली आहे, ही आहे सविताची वय, हे आहे कविताचं वय. आहे का? बघा, 3ने भाग जाणारी संख्या फक्त एकच आहे, आणि अल्टिमेटली तिथे 4ने भाग जाणारी पण तीच आहे. झालं. हा त्याचा ऑप्शन निघाला. बरोबर आहे. जे आपण इथे काढले. सविताचं वय 15, कविताचं वय 20. ओके. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आयोगालाच आलेला सेम क्वेश्चन आहे. मी याला थोडंसं वर घेतो. ओके. बघा, कधी आलेला आहे तो क्वेश्चन? STI मेन्सला. STI मेन्स 2017. STI मेन्सला आलेला आहे. STI मेन्सला 2017-18 असं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. 2017-18ला आलेलं क्वेश्चन आहे. वाचून दाखवतोय, शांततेत वाचतो, तुम्ही एकदा नीट नोट डाऊन करून घ्या. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या 1/3 पट आहे. ठीक आहे. असं सांगितलेलं 1/3 पट. कोणाच्या? वडिलांच्या. मग आता बघा, ठीक आहे, ही पण एक टेक्निक आहे. फादरच्या 1/3. बरोबर आहे. आता मी फादरचं वय ठेवायचं किती? हा एक सिंपल क्वेश्चन असणार आहे. अशी संख्या ठेवायची जी इथं छेदामध्ये दिसते, कारण की काटाकाटी करायला सोपं जातं. ठीक आहे. फादरचं मी 3 ठेवलं तर 1/3 किती होतील? 3 कटले. पोराचं वय किती असेल? 1च असेल, कारण की इथं गुणाकारात 1 येतोय. बरोबर आहे. येत्या लक्षामध्ये पोराचं वय 1च ठेवू, म्हणजे 1च येईल समजा. आणि वडिलांचं वय आपण किती ठेवणार आहे? 3 ठेवू. कळालं? ज्याच्या सांगितलेलं आहे
आता फॉर इथंच परत एकदा तेच सांगतो मी तुम्हाला की फादरच्या गुणाकार म्हणजे काय, चाचीचे म्हणजे गुणाकार 1/3 पट. इथं अशी संख्या ठेवायची जी इथे छेदात दिसते, आपल्याला काटाकाटी करायला सोपी जाते. ओके चलो पुढे. हे अशा टाईपचे गणित अजून पुढे पण भेटतील तुम्हाला, या अशी गोष्ट करणं कशासाठी फायदेशीर ते पुढे पण कळेल तुम्हाला. ठीक आहे, तर 1/3 पट आहे. ठीक आहे, आणि आजचंच वय सांगितलंय त्यांनी. सो टुडे फादर बॉय. ओके, फादरसाठी आपण 3 घेतोय, बॉयसाठी 1 घेतोय. ओके, 12 वर्षांनंतर +12. मुलाचं वय वडिलांच्या निम्मे होते. निम्मे म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणाच्या निम्मे सांगितलंय, वडिलांच्या. मग वडिलांना 2 पकडा, झालं, निम्मच झालेलं दिसतंय इथे. ठीक आहे, आता बघा, तर दोघांची आजची वय काढा सांगितलंय. ठीक आहे, दोघांची आजची वय काढा. बघा आता लक्षात द्या, याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन्स पण दिलेत. मी इथं ऑप्शन पण लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, पहिला वाला ऑप्शन आहे 12-36, दुसरा वाला ऑप्शन आहे 20-40, तिसरा वाला ऑप्शन आहे 8-24 आणि चौथा ऑप्शन आहे 17-44. ठीक आहे, तर त्यांच्या दोघांची आजची वय काढा असं सांगितलेलं आहे. बघा आता सिंपल गोष्ट आहे, आपण एकदा याच्यावरनं जाऊ, ऑप्शनवरून जाऊन बघू. लक्ष द्या, आता याच्यामध्ये एक तर आजचं त्यांचा रेशो काय 3:1 आहे. बरोबर आहे, पोराचं आपल्याला काय पाहिजे वय 1 पाहिजे आणि वडिलांचं 3. हा रेशो झाला तर ह्याच पट्टीमध्ये होत राहील ते. ठीक आहे, पोराचं वडिलांचं वय नेहमी पोराच्या तिप्पटच राहत जाणार आहे. तर वडिलांचं वय तिप्पट असणार आहे. याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहेत ऑप्शन. 12 जर का पोराचं म्हणलं तर 36 असू शकतं. 20-40 दुप्पट आहे, हे नसणार. 8-24 असू शकतं, माहिती नाही. आणि 17-44 नाही आहे. ठीक आहे, हे तिप्पट नाही. 17च्या तिप्पट 51 होतात आणि 44 कोणाचीच तिप्पट नाही आहे, त्याच्यामुळे द्या सोडू. आता आपल्याला चेक कोणतं करायचं, 1 आणि हे 3 मध्ये. ठीक आहे, बघा असं म्हणलं ना, ऑप्शन मधून आपल्याला किमान हे 2 तरी कट करता आले. जवळपासचं जरी आपल्याला काही भेटलं तर पूर्ण गणित न सॉल्व्ह करता मी टिक जरी केलं तरी चालतं, कारण की मला तिथे बरोबर ह्याच स्टेपनी काढलंय का ते गरजेचं नाही. अर्ध्यामध्ये सुद्धा आपण उरकून पुढच्या क्वेश्चनला तो वेळ देऊ शकतो. ओके, समजा आता इथं दिले त्यांनी, आपण आपल्या थिअरीनुसार निघायचं. 2चा डिफरन्स आहे, 1चा डिफरन्स आहे. नवीन रेशो काय येईल, 4 येईल, 2 येईल. कसा ते तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वेळ सांगणार नाही मी. ओके, मधलं कट करून घेतलं मी. इथे कितीने वाढलाय 1, कितीने वाढलाय 1. 1 म्हणजे किती 12. 1 म्हणजे किती 12. बरं, टुडेचा रेशो काय, आजचा रेशो 1:3. 1 म्हणजे किती 12. 3 म्हणजे किती 36 आहे का. 12 आणि 36 वालं झालं. मी हे पूर्ण लिहित पण नसतो बसलो इथं. इथल्या इथं जर का मला कळालं नाही 1 म्हणजे 12 आहे, म्हणजे पोराचं वय आपल्याला 12 कळालं नाही, इथे झालं. लगेच यायचं, गोळा करायचा, पुढे चाललं जायचं. ओके चलो, पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन काय, ओके हा नको, त्यांच्या वयाची बेरीज. ओके ठीक आहे, बघा PSI मेन्स 2011ला आलेला आहे. जुना पॅटर्न पण सांगता येत नाही, कधी काही विचारू शकतात हे. ओके, 4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्षे होती. ठीक आहे, बघा क्वेश्चन कधीचा आहे, PSI मेन्स 2011चा आहे. ठीक आहे, क्वेश्चन जरी जुन्या याच्यामध्ये असला तरी तो आहे खूप चांगल्या टाईपचा, म्हणजे एक नवीन आपल्याला बघता येईल. ठीक आहे, चल तर क्वेश्चन असा आहे की 4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे. ठीक आहे, हे 4 बहिणींचं आपण वय पकडू. किती 80 आहे. केव्हा 5 वर्षांपूर्वी होती, तर 15 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल. बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा 5 वर्षांपूर्वीची त्यांची बेरीज किती आहे 80 आहे.
5 वर्षांनंतर म्हणजे तेव्हापासून 5 वर्षांनंतर म्हणजे आज टुडेमध्ये किती होईल? हिचंही 5 वय वाढणार आहे, हिचे पण 5 वय वाढणार आहे, हिचं पण 5 वय वाढणार आहे, हिचं पण 5 वय वाढणार आहे. असं थोडी होईल की 2 बहिणी वाढल्या आणि 2 बहिणी वाढल्याच नाही वयाने, असं नाही होऊ शकत. किंवा 3 बहिणी वाढल्या 1 नाही वाढली, असंही नाही होऊ शकत. सगळ्यांची 5-5 वर्षांनी वय वाढली म्हणजे टोटल माझ्याकडे आता एक्स्ट्राचं वय किती येतंय? 20 येतंय. ठीक आहे, हे 20 हे मी काय केलं? पलीकडे टाकले. राईट, बघा लक्ष द्या. आज त्यांच्या बरं ठीक आहे 80 बेरीज आहे. आज त्यांची बेरीज किती असेल वयाची? सगळ्यांमध्ये 20-20 टाकले म्हणजे किती झाले? 100. बरोबर आहे की नाही? ही कधीची बेरीज आहे त्यांची? 5 वर्षांपूर्वीची 80 आहे. 5 वर्षांनंतर प्रत्येकीचं वय 5-5 वाढलं म्हणजे 4 बहिणींचं म्हणून 20 वाढलं. बरोबर आहे. मग आता किती झालं ते? आज 100 झालं. बरोबर आहे. विचारलेलं काय आपल्याला? 15 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? आज प्रत्येकीचं जे काय असेल. ठीक आहे, तर 15 वर्षांनंतर म्हणजे प्रत्येकीचं 15-15 वाढणार. बरोबर आहे. प्रत्येकीचं 15-15 वाढणार. अशा किती बहिणी आहेत आपल्याकडे? 4 बहिणी. बरोबर आहे. 4चं 15-15 वाढलं म्हणजे किती एक्झॅक्टली वय वाढलेले? 60 वाढले. 15 चोक 60. ह्याच्यामध्ये 60 टाकून देऊ आपण. किती झाले? 160. राईट. तर त्यांच्या वयाची बेरीज 15 वर्षानंतर बेरीज किती? 15 वर्षानंतर बेरीज असेल त्यांची 160. आयोगाने दिलेले ऑप्शन्स बघू आपण काय होते. आयोगाने पहिला ऑप्शन 60 दिलाय. बघा इथं आपण ऍड केलेला आहे की नाही चुकवण्यासाठी. दुसरा ऑप्शन दिलाय 100. ठीक आहे, बघा जो आपण इथं आहे. बघा म्हणजे अर्ध्यावर जरी सोडून गेलं तरी ते चुकवण्यासाठी त्यांनी बरोबर गोष्टी दिलेल्या असतात. ठीक आहे. तिसरा ऑप्शन त्यांनी दिलाय 160 जो की बरोबर आहे. ठीक आहे. आणि चौथा ऑप्शन काय दिलाय बघा. चौथा ऑप्शन त्यांनी 95 दिलाय. तर 95 कशासाठी दिलाय त्यांनी माहिती आहे का? बघा आता काही हुशार पोरं असतात जे काय करतात की डायरेक्ट 80 आहे ना, 80 मध्ये हे 15 टाकून देऊ, 95 करून टाकू. नाही होत तसं. ठीक आहे. 80 ही काय त्यांची बेरीज आहे. लक्षात येते का? 80 ही त्या सगळ्यांच्या वयांची बेरीज आहे. 15 हे पर्टिक्युलरली एका पोरीचं वय सांगितलेलं आहे. येते लक्षात? ठीक आहे. चला तत्पुरता आपण हा सगळा मला असं वाटतं की एजेसवरचे टॉपिक बरेचसे झालेले. पुढच्या वेळेस आपण नवीन एका टॉपिक्स बद्दल बोलूयात. ठीक आहे. आणि होपफुली तो मिक्सचर हाच असावा. ठीक आहे. तर नेक्स्ट टाइममध्ये आपण मिक्सचरवरची गणितं बघूयात आणि त्याला सुद्धा आपल्याला रेशोनीच सोडवायचं आहे. रेशो आणि प्रपोर्शनच्याच याच्यामध्ये राहून त्याच गोष्टी आपल्याला यूज करत. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.